नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मूळव्याध आणि भगंदरवर अद्भुत क्षारसूत्रक चिकित्सा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विवेक लोडगे आणि डॉक्टर लिनिता लोडगे. नमस्कार, दोघांचंही कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. डॉक्टर विवेक आणि डॉक्टर लिनिता लोडगे यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर विवेक लोडगे गेली 35 वर्ष ठाणे शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. घोडबंदर रोड इथल्या कासार वडवलीमध्ये ठाण्यातलं सर्वात मोठं पाईल्सच्या क्षेत्रातलं कलासिद्धी क्लिनिक कार्यरत आहेत. डॉक्टरांच्या क्षारसूत्र चिकित्सेद्वारे पाईल्सवर उपचार केले जातात, त्यामुळे पाईल्सचा समूळ नायनाट होतो, शिवाय तो पुन्हा उद्भवतच नाही. ठाणे मनपानं डॉक्टर विवेक यांना ठाणे गौरव पुरस्कारानं सन्मानित केले. नुकतेच महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत एक्सलन्स इन प्रोक्टोलॉजी या अतिशय मानाच्या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आले. 45,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया त्यांनी आजवर केलेल्या आहेत. ठाणे पोलीस हॉस्पिटलचे आयुर्वेद विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर विवेक हे कार्यरत आहेत. तसंच रेड क्रॉस सोसायटीचे सहसचिव म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. डॉक्टर लिनिता लोडगे या गेली 30 वर्षांपासून ठाणे शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि ओझोन थेरपीमध्ये या क्षेत्रातल्या महाराष्ट्रातल्या काही मोजक्या तज्ज्ञांपैकी त्या एक आहेत. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. मूळव्याध भगंदरवर अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला डॉक्टर विवेक यांना प्रश्न आहे. डॉक्टर, ओझोन क्षारसूत्र चिकित्सा आणि पुराणिक क्षारसूत्र चिकित्सा यामध्ये काय नेमका फरक आहे? क्षारसूत्र चिकित्सा हे खूप वर्षापासून म्हणजे सुश्रुतच्या जमान्यापासून पुस्तकामध्ये लिहिलेली आहे आणि अनेक जण क्षारसूत्र चिकित्सा करतात. सूत्र म्हणजे एक प्रकारचा दोरा, त्याच्यावरती काही औषधं लावून ते मांजासारखं बनवलं जातं. परंतु मी सूत्राच्याऐवजी एक वेगळ्या प्रकारचा फायबर तयार केलेला आहे आणि ह्या फायबरवरती माझी स्वतःची काही जी अनुभूत अशी औषधं त्याच्यावरती लेप लावून बनवलेलं आहे. क्षारसूत्र हे बांधण केलं जायचं, परंतु आता हे आमचा जे मसाला जे संपूर्ण लावलेला आहे औषधांचा सगळा मिश्रण केलेलं आहे, हे फायबरचं आपण या मूळव्याध आणि भगंदरवरती नुसतं चिकटवण्याचं काम करतो. हे नुसतं मसाला लावून बंधन फायबर नाही आहे, पण त्याच्यावर आम्ही ओझोन सोडलेलं आहे. त्यामुळे ओझोन क्षारसूत्र हे आत्तापर्यंत महाराष्ट्रातलं आम्ही पहिल्यांदा हे रिसर्च केलेलं प्रॉडक्ट आहे. हे प्रॉडक्ट म्हणजे अशा प्रकारचं आहे की याच्यामध्ये कटिंग, हिलिंग, कापणं आणि जखम भरणं ही प्रोसेस होते जे नॉर्मल क्षारसूत्राने होते. परंतु ओझोन जे आम्ही त्याच्यावरती सोडलेला आहे, ओझोनचा जो द्रव त्याच्यावरती मिश्रित केलेला आहे, या ओझोन क्षारसूत्रामुळे अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी ही खूप प्रमाणात वाढलेली आहे. पाईल्स आणि फिशुला हे दोन्ही अशा ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी कंटिन्युअसली इन्फेक्शन होत राहतं, स्टूल लागतं, स्टूलमधून येणारं घाण पाणी सगळं त्याला लागतं आणि अशा वेळेला त्या ठिकाणी क्षारसूत्र बांधलं तर ते पिकण्याची शक्यता असते, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. परंतु आमच्या ह्या ओझोन क्षारसूत्राचे वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी, अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटी असल्यामुळे याच्यावरती पेशंटला, रुग्णांना कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. म्हणजे मूळव्याधीवरती हे जर क्षारसूत्र आपण चिकटवलं की ते मूळव्याध जे आधीच्या क्षारसूत्राप्रमाणे जे कापले जायचे त्याच्यापेक्षा अधिक स्पीडनी, अधिक वेगाने हे कट होतात. कट होताना कुठेही ब्लिडिंग न होता त्याच्यामध्ये जे असलेल्या ओझोन आणि हे आमचे काही औषधं याच्यामुळे ते जखम भरते पण. त्यामुळे जखम भरण्यासाठी कोणतंही वेगळं स्पेशल औषधं द्यावी लागत नाहीत. फक्त हे सूत्रबंधन करून, सूत्र चिकटवून आपण त्याच्यामध्ये रिझल्ट चांगला मिळतो. हे ओझोन क्षारसूत्र हे स्पेशल असं आहे की याच्यामध्ये हे क्षारसूत्र आम्ही फिस्च्युलामध्ये वापरतो. फिस्च्युलामध्ये त्याचा स्ट्रॉंगनेस जास्त असतो, मूळव्याधीमध्ये स्ट्रॉंगनेस कमी असतो. म्हणजे सौम्य आणि तीव्र असे प्रकार त्याच्यामध्ये असतात. तर हे तीव्र प्रकारचं जर क्षारसूत्र ओझोनचं आम्ही जर फिस्च्युलामध्ये जर आतमध्ये इनपुट केलं तर त्या इनपुटमुळे संपूर्ण फिस्च्युलाचा संपूर्ण समूह नयनात स्क्रॅपिंग होऊन जातं. म्हणजे ह्या एंडपासून तर ॲनसच्या एंडपर्यंत संपूर्ण पस, नेक्रोस टिश्यू ह्या सगळ्या बाहेर फेकल्या जातात आणि ह्या बाहेर फेकत असताना आतमधली जखम भरण्याचंही काम हे ओझोन काम करत राहतं. याच्यामध्ये कितीही कॉम्प्लिकेटेड फिस्च्युला असला तर हे सूत्र नुसतं आतमध्ये ठेवलं आणि त्याच्यावरती चिकटवून टाकलं
की रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता सर्व प्रकारच्या हालचाली करण्यास सुलभ होतं. त्यांना या क्षारसूत्राच्या अँटीसेप्टिक ॲक्टिव्हिटीमुळे कोणतेही बंधनं आपल्या याच्यामध्ये येत नाही. या पुराणा आणि नया याच्यामध्ये हा 2 फरक महत्त्वाचा आहे. अच्छा, डॉक्टर लीनता आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपण पाहिलं की डॉक्टरांनी मगाशी उल्लेख केला ओझोनचा, तर ओझोन म्हणजे नेमकं काय आणि क्षारसूत्र चिकित्सेमध्ये याचा कसा वापर केला जातो? पहिल्यांदा ओझोन म्हणजे काय ते आपण बघू. ओझोन म्हणजे ऑक्सिजन थेरपी सारखंच आहे. ऑक्सिजन जो आपण मेडिसिनमध्ये वापरला जातो तो ऑक्सिजन आपण एका मशीनद्वारे ओझोनमध्ये रूपांतरित करतो आणि तो ओझोन आपण शौचाच्या ठिकाणी सोडतो. त्यामुळे तिथे जे भगंदर आहे किंवा फिशर आहे, फिशर म्हणजे चिरा पडणे आणि भगंदर म्हणजे फिशुला, त्याच्यामध्ये आपल्याला स्क्रॅपिंग जे करायला लागतं म्हणजे क्लीन करायला लागतं. जे इन्फेक्शन असतं ते स्क्रॅप आउट करायला लागतं आणि मग त्याच्यावर त्या जखमेवरती आपल्याला मलम किंवा तेल लावायला लागतं. त्याच्याऐवजी आपण हे ओझोन सोडल्यामुळे आपोआप स्क्रॅप आउट केलं जातं आणि वुंड हील व्हायला सोपं पडतं. जसं आता डायबिटीस पेशंट असतात त्यांच्यामध्ये जखमा लवकर भरत नाहीत. त्यांना भीती वाटत असते की आता जखम जर मोठी झाली तर काय करायचं. आपल्या ह्याच्यामध्ये आपण कटिंग करत नसल्यामुळे आणि ओझोन वापरत असल्यामुळे त्या ओझोनने ॲट अ टाईम ते क्लीन होतं आणि जखम भरून यायला मदत होते. म्हणजे डायबिटीसच्या लोकांना टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. तसंच आपल्याकडे हार्ट पेशंट आहेत किंवा पेडियाट्रिक म्हणजे लहान मुलं येतात, नंतर डायलिसिसचे पेशंट आहेत. या सगळ्या पेशंटमध्ये आपण ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा वापरत असल्यामुळे इन्फेक्शन होण्याची चान्सेस नसतात. त्याच्यामुळे पेन कमी होतं, एडिमा कमी म्हणजे सूज कमी येते आणि लवकर ते पेशंट मोकळे होतात आणि बरं वाटतं आणि लवकर ते त्यांच्या कामाला लागू शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये झोपून राहायची गरज नाही आहे किंवा त्याची वेगळी काळजी घ्यायची आहे किंवा ड्रेसिंग करत बसायचं आहे असं काही नाही. ते पेशंट घरच्या घरी ड्रेसिंग करू शकतात आणि 8-10 दिवसानंतर आपल्याला येऊन दाखवू शकतात. म्हणजे इवन बाहेरगावचे जे पेशंट आपल्याकडे येतात त्यांनासुद्धा टेन्शन घ्यायचं कारण नाही की आपल्याला रोजच्या रोज डॉक्टरकडे जावं लागेल का, तर तसं नाही आहे. त्यांची सगळ्यांची वन टाईम प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर फक्त 7 ते 8 मिनिटाची आहे. त्याची तयारी करण्यासाठी किंवा त्यांचं चेकअप करण्यासाठी आपल्याला अर्धा पाऊण तास जातो. प्रोसिजरला वेळ जात नाही. म्हणजे जर बाहेरगावचे पेशंट रात्रीच्या गाडीने निघून जर सकाळी आपल्याकडे आले तर सकाळी 9 वाजता ते आले तर दुपारी 1 वाजेपर्यंत ते परत त्यांची प्रोसिजर करून प्रवास करून ते त्यांच्या गावी जाऊ शकतात. असा ह्या ओझोन क्षारसूत्र चिकित्सेचा वापर आपण सगळ्या पेशंटमध्ये करतो. इवन प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे प्रेग्नंट बायका येतात किंवा लहान मुलं आहेत, वयस्कर वयोवृद्ध आहेत, त्यांच्यामध्ये पण आपण ह्या क्षारसूत्र चिकित्सेचा वापर केला जातो. अगदी डॉक्टर, आपण सांगितलं त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा 30 वर्षांचा अनुभव आहे. डॉक्टर विवेक यांना 35 वर्षांचा अनुभव आहे. आपण या संपूर्ण कार्यकाळामध्ये मूळव्याध आणि भगंदरचे अनेक पेशंट्स हाताळले असतील, तर ते अनुभव कसे होते ते जाणून घ्यायला आवडेल. विवेक सर, माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण येतात. म्हणजे अगदी छोट्या पेशंट 2 वर्षाचा येऊन गेलाय, मोठ्यात मोठ्या 94 वर्षाच्या आजी येऊन गेल्या आणि या आबालवृद्ध आपण जे म्हणतो अशा प्रकारचे रुग्ण आलेले आहेत. विशेष करून साधारण रुग्ण येतात त्याचं मला विशेष कौतुक नसतं, परंतु सगळीकडून ऑपरेशन करून 2-2, 3-3 वेळेला मोठ्या सर्जन्सकडून वेगवेगळे फिशुलाचे पेशंट, पाईल्सचे पेशंट येतात. अशापैकी एक फिशुलाचा जो पेशंट होता जो म्हणजे त्याला संपूर्ण जेंट्स रुग्ण होता, तर त्याच्या टेस्टिसपासून फिशुला आणि त्याच्या आतमध्ये अनेक म्हणजे जवळजवळ 5 ते 6 ब्रँचेस गुदद्वारामध्ये सुटलेल्या होत्या. या रुग्णाला जवळजवळ 3 ठिकाणी संपूर्ण शस्त्रक्रिया करून त्याचे ते जखमा भरत नव्हत्या. एक ठिकाणी भरली का दुसऱ्या ठिकाणी व्हायची. फिस्टुलाच्या रुग्णामध्ये हाच प्रकार होतो की कोणताही सर्जन ती उंड कापायचा प्रयत्न करतो आणि कापताना गुदद्वारापर्यंत जिथं ट्रॅक असतो, गुदद्वारामध्ये ट्रॅक गेलेला असतो, परंतु सर्जन गुदद्वाराच्या बाजूनी कापतो. कारण गुदद्वारामध्ये जर कापलं गेलं तर शौचाचा कंट्रोल जाईल, जे इंटरनल स्फिंक्टर कापलं जाईल, म्हणून बटक्सवरती बाजूला घेतला जातो. आणि हे असे कट्स घेत हे रुग्ण खूप हैराण झालेले असतात. आणि कारण त्याचा जो आतमध्ये जो ट्रॅक आहे तो तसाच राहतो आणि तो परत डेव्हलप व्हायला लागतो आणि परत डेव्हलप होतो. असे जो माझ्याकडे तो पेशंट आला होता त्याला 3 ते 4 ठिकाणी संपूर्ण कट्स होऊन त्या ठिकाणी किलॉइड्स झाले होते, म्हणजे स्किन जाड झालेली होती. अशा रुग्णाला मी माझे जे ओझोन क्षारसूत्र जे मी वापरलं तर त्याला जे मल्टिपल्स जे होल्स होते त्याला आयुर्वेदामध्ये शतपोनिका म्हणतात. अशा प्रकारचा जो हा रुग्ण टेस्टिसमध्ये पण इन्फेक्शन, गुदद्वारामध्ये पण इन्फेक्शन,
तर ह्या ठिकाणी सगळीकडे कट्स घेणं आता सर्जननी हात वर केले होते कारण ते पॉसिबल नव्हतं. आणि ह्या ठिकाणी ह्या रुग्णाला मी 3 ते 4 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी क्षारसूत्र बंधन केलं. आणि हे बंधन करताना त्याला प्रत्येक वेळेला आठवड्याला ते थ्रेड्स बदलावे लागतात कारण अनेक होल्स असल्यामुळे ॲट अ टाईम ते कट होत नाहीत. मग ते हळूहळू थ्रेड्स बदलून त्याचं ते संपूर्ण किलॉइड्स जे झाले होते कडक जे स्किन झाली होती ती स्किनसुद्धा त्याची अतिशय सॉफ्ट होऊन ते संपूर्ण सूत्रबंधनाने हळूहळू कट होत गेलं आणि बाजूनी जखम भरत गेली. एकाच वेळेला मोठा होल नसल्यामुळे छोटे छोटे होल्स होतात आणि ते त्याच्यामुळे भरले. आणि हे जे रुग्णाला म्हणजे आता जस्ट 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, परंतु हा जो रुग्ण जो खुश आहे तशा प्रकारचे अनेक फिशुलाच्या केसेस माझ्याकडे येतात. कोणी लंडनहून येतं, कोणी दुबईहून येतं, कारण माझं दुबईला पण कन्सल्टिंग आहे. आणि ह्या याच्यामधून जे रुग्ण येतात हे एवढे लांबून येतात, गुजरातहून कलकत्त्याहून येतात. तर हे जे रुग्ण लांबून येतात त्यांना परत मला यावं लागत नाही. फक्त फिशुलाच्या पेशंटना 3-4 वेळाला यावं लागतं, परंतु मूळव्याधीच्या रुग्णांना आपल्याला परत यावं लागत नाही. अशाच प्रकारचा एक साधारण 5.5-6 वर्षाचा मुलगा की त्याचा संपूर्ण जे कंजेनिटल म्हणजे अनुवंशिक त्याचा गुदद्वारामधून मूळव्याधीचे कोंब बाहेर आलेले होते. तर असे मोड बाहेर आलेले असताना त्याला एका ठिकाणी कुठेतरी सर्जरी करून आला होता. आणि हा घाबरलेला मुलगा जेव्हा माझ्याकडे आला त्या मुलाला फक्त लोकल ॲनेस्थेसियामध्ये जे मांस त्याचे कोंब बाहेर आले होते तिन्ही 3, 7, 11 तिन्ही ते मोड बाहेर आले होते. कट केल्यानंतर सुद्धा रिकवर झाले होते. ह्या रुग्णाला ह्या छोट्या मुलाला मी फक्त लोकल ॲनेस्थेसियामध्ये माझं सूत्रबंधन चिकटवून ठेवलं आणि अक्षरशः हा साताराचा पेशंट 8 दिवसामध्ये कंप्लीट बरा झाला. आणि हे जे कॉम्प्लिकेटेड केस त्या मुलाची होती तशाच प्रकारचा एक ऑफिसर पण आला होता की साधारण दुपारी 2 वाजता माझ्याकडे ते ऑफिसर आले. त्यांना नंतर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जायचं होतं. अशा रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून 3 दिवस सगळा टेस्ट करणं, हे करणं, ते करणं आणि त्याच्यामध्ये त्याला ते बसणं शक्य नव्हतं कारण संपूर्ण प्रोलॅप्स पाईल्स म्हणतात तशा प्रकारचा मोठा स्ट्रॉबेरीच्यापेक्षाही मोठा सगळा गोळा बाहेर आलेला होता. ह्या रुग्णाला मी माझंच हे अशा प्रकारचं सूत्रबंधन लोकल ॲनेस्थेसियामध्ये करून स्पायनल न देता, जनरल ॲनेस्थेसिया न देता त्या रुग्णाला 1:30 वाजता मी ते सूत्रबंधन केलं आणि 5 वाजता ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजर राहिले. आणि दुसऱ्या दिवशी जे त्यांनी कौतुकाची थाप माझ्या पाठीवर मारली ती अतिशय कौतुकास्पद होती. आणि याच्यामध्ये काय की ह्या रुग्णाला नुसतं मला त्यांच्याकडून अपेक्षा नाही कौतुक करावं, परंतु त्यांच्या मनापासून जे त्यांना बरं वाटलं कारण ते सगळं मांस बाहेर आलं होतं. आपण सूत्रबंधन झाल्यावर ते ताबडतोब श्रिंक होतं. जे आपण बांधलेलं सूत्र आहे, चिकटवलेलं आहे, ते एवढं मोठं मांस बाहेर आलेलं ते श्रिंक होतं. म्हणजे फुगलेला फुगा फुटावा तसा तो आकसून जातो. उमललेलं फूल जसं बांधलं कसं कोमेजून जातं तसं ते कोमेजून गेलं. आणि त्यामुळे त्या रुग्णाला, त्या ऑफिसरला शौचाला जाताना किंवा कुठेही ऑफिसच्या मीटिंगमध्ये बसला लगेच तर ह्या बसल्यानंतरसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. ते व्यवस्थित बसू शकले. कौतुकाची गोष्ट अशी असते की ते 2 तासामध्ये तिथे जाऊन बसले. नाहीतर सर्जरीमध्ये पेशंट ॲनेस्थेसियामध्ये 2 दिवस ते बेडवरती झोपून राहतात, सलाईनच्या बाटल्या, रक्ताच्या बाटल्या लावून झोपून राहतात. तर अशा प्रकारे न होता त्यांचं जे मूळव्याधीची केस आता ही जी प्रोलॅप्स होती ती मी तुम्हाला सांगितली. फिस्टुलाच्या मध्ये सुद्धा पायलोनिडल सायनसचे भरपूर प्रकार येतात की त्याच्यामध्ये प्लास्टिक करतात, वेगवेगळ्या सर्जरी करतात, पण पायलोनिडल सायनसमध्ये संपूर्ण केसाचे पुंजके पाठीच्या मणक्यातून येऊन त्या होलमध्ये, फिस्टुलाच्या होलमध्ये जातात. त्यामुळे जखम चिकटत नाही, केसामुळे जखम चिकटत नाही. मग सर्जन आपलं कापत राहतो, फ्लॅप लावत राहतो, पण तरी देखील त्याच्यात यश मिळत नाही. पण मग अशा वेळेला या पायलोनिडल सायनस म्हणजे पाठीच्या मणक्यावरून येणारं होल गुदद्वारात जातं आणि ह्या पायलोनिडल सायनसमध्ये सुद्धा आम्ही ओझोन क्षारसूत्र वापरतो. आणि ह्या क्षारसूत्रामुळे आतलं स्क्रॅपिंग होऊन स्किन हळूहळू ओपन होते. त्यामुळे जखम पटकन चिकटायची काही गरज पडत नाही. तो हळूहळू जे ओपन होत आहे तोपर्यंत आपण केस सगळे बाजूला केलेले असतात. त्यामुळे जखम चिकटण्यास कोणताही त्रास होत नाही. तर ही जी वैशिष्ट्य आहे की अनेक गुंतागुंतीचे फिस्टुला किंवा मूळव्याध कोणतेही आपल्या प्रोसेसमध्ये अक्षरशः जादूसारखे चिकित्सेने ते बरे होतात. अगदी तुम्ही सांगितलं तसं आणि त्यामुळे रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे. अगदी कमी कालावधीमध्ये त्याने या सगळ्यांवर खूप लाभदायक असा परिणाम मिळालेला आहे.
मूळव्याध भगंदरवर अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा ही कशा प्रकारे काम करते त्याविषयी डॉक्टर विवेक आणि डॉक्टर लीनता मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतायत. तुम्हाला सुद्धा मूळव्याध किंवा भगंदर संदर्भात काही अडचणी असतील, समस्या असतील तर अवश्य तुम्ही ठाण्यामधल्या कलासिद्धी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या आणि डॉक्टर विवेक आणि डॉक्टर लीनता मॅडमचा सल्ला घ्या. सध्या तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतायत, पत्ता दिसतोय, तो लिहून घ्या आणि अवश्य डॉक्टर विवेक आणि डॉक्टर लीनता मॅडमचा सल्ला घ्या. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मूळव्याध भगंदरवर अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा या संदर्भात आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे. आपण सरांकडे जाणार आहोत. सर, ही ओझोनयुक्त क्षारसूत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया यामध्ये नेमका फरक काय आहे? खूप जमीन आसमानाचा फरक आहे. क्षारसूत्र चिकित्सा या शब्दातच सगळं काही येतं. चिकित्सा म्हणजे ट्रीटमेंट आणि शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी. त्यामुळे चिकित्सा आणि सर्जरी हा जो फरक आहे तो आहेच. शस्त्रक्रिया म्हटल्यानंतर कोणतीही शस्त्रक्रिया म्हटली का त्याला स्पायनल ॲनेस्थेसिया, जनरल ॲनेस्थेसिया, रुग्णाला सर्व प्रकारचे ECG, फिजिकल फिटनेस हे सगळं आवश्यक राहतं. कारण आणि शस्त्रक्रिया म्हणजे कापणं, शस्त्र म्हणजे कापणं आणि हे कापणं म्हणजे मूळव्याध कापणं आणि भगंदर कापणं. ह्या कापण्यानंतर कटिंग केल्यानंतर जी जखमा होतात त्या जखमा भरायला वेळ लागतो. मूळव्याधी जर समजा कापले आपण तर त्याच्यावरती हल्ली लेझर चिकित्सा आहे. त्या लेझर चिकित्सेमध्ये सुद्धा स्टिचेस येतात आणि हे स्टिचेससाठी जर स्पायनल ॲनेस्थेसिया वगैरे दिला जातो त्याच्यामध्ये रुग्णाला 2 दिवस ॲडमिट व्हावं लागतं. त्याच्यानंतर स्टिचेसचे काळजी घेण्यासाठी टायरवर बसा, ट्यूबवर बसा, हे करू नका, ते खाऊ नका, हे बंधनं कायम राहतात. कारण जे टाके मारलेले आहेत ते टाके मारलेले जर समजा तुम्हाला शौचालयात जाताना जोर दिला तर टाके तुटण्याची शक्यता असते. त्याच्यातून अति रक्तस्राव होण्याची पॉसिबिलिटी असते. केस कापले, नखं कापले, झाडं कापले का वाढतात. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे पाईल्स कापले, कोणीही शस्त्रक्रिया केली तरी त्याच्यामध्ये परत रिकरन्स हा कॉमन आहे. कापताना इंटरनल स्फिंक्टर जर कापलं गेलं म्हणजे जे शौचावर कंट्रोल करतं ते जर कापलं गेलं, त्याची जर ग्रीप गेली तर तुमचा शौचावरचा नियंत्रण सुटतं. हा शस्त्रक्रियेमधला मोठा ड्रॉबॅक आहे. त्याचबरोबर कापताना ब्लिडिंग होण्याची पॉसिबिलिटी असते. त्यामुळे तुम्हाला IV फ्लुइड्स, ब्लड बॉटल्स हे ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं. स्पायनल ॲनेस्थेसिया दिला असेल तर तो स्पायनल ॲनेस्थेसिया तुम्हाला लॉंग टर्ममध्ये स्पाईन दुखण्यासाठी त्रासदायक असतो. आपल्या प्रोसेसमध्ये माझी ही चिकित्सा आहे. जसं तुम्हाला एखादं मलम लावायला दिलं तर तसं तुम्ही आनंदाने लावाल. त्याच प्रकारचं हे सूत्र चिकटवणं आहे, बंधन पण नाही, नुसतं चिकटवणं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बंधन कसलंच येत नाही. आम्ही सूत्र बंधन करतो पण तुम्हाला इतर बंधनं येत नाही. म्हणजे खाण्याची नाही, पिण्याची नाही, फिरण्याची नाही, कामं करण्याचीही कोणतेही रिस्ट्रिक्शन तुम्हाला येत नाही. हे मोठं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये आपण जे एकदा चिकटवल्यानंतर तुम्हाला जसं आत्ता मी बसलो आहे तसं तुम्हाला बसता येतं. टायर ट्यूबवर बसण्याची गरज नाही. याच्यामध्ये कापलं नसल्यामुळे ब्लिडिंगचा रक्ताचा थेंबही जात नाही, रक्तस्राव होत नाही, रिकरन्स होत नाही. कारण ते सुकून जातं. सुकून जाणं आणि कापून जाणं याच्यामध्ये फरक आहे. सुकलेले झाड परत वाढू शकत नाही, तसं सुकलेले मूळव्याध परत येऊ शकत नाही. भगंदर या टोकापासून ते त्या टोकापर्यंत संपूर्ण स्क्रॅप आउट केलं जातं. संपूर्ण त्याच्यातला डेड टिश्यू, नेक्रस टिश्यू करवडून काढल्या जातात ह्या सूत्रामुळे. याच्यामध्ये जे आम्ही ओझोन सोडलं आहे याच्यामुळे अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी असल्यामुळे हे फिशुला आणि मूळव्याध दोन्ही ॲट अ टाईम आम्ही करू शकतो. परंतु शस्त्रक्रियेमध्ये दोन्ही ॲट अ टाईम करता येत नाही. कारण मूळव्याधीमध्ये रक्तस्राव असतो, फिस्टुलामध्ये पू म्हणजे बॅक्टेरिया इन्फेक्शन असतं. रक्तस्राव आणि पू एकत्र झाला तर सेप्टिक व्हायचे चान्सेस असतात. म्हणून कोणताही सर्जन दोन्ही ॲट अ टाईम करत नाही, जे आम्ही करतो. आम्ही फक्त सूत्रबंधन करतोय. त्यामुळे मूळव्याध आणि भगंदर ॲट अ टाईम पेशंटला केल्यामुळे रुग्णाला संपूर्ण समूळ नायनाश होतो. त्यामुळे कोणतीही चिंता करण्याचे कारण पडत नाही. अगदी. आपण डॉक्टर लीनता यांच्याकडे जाणार आहोत. पायलोनिडल सायनसमध्ये ओझोन कशा प्रकारे काम करतं त्याविषयी सांगाल? पायलोनिडल सायनस
व्हेनस म्हणजे पाठीच्या मणक्यावरती एक होल पडतं आणि त्याचं कनेक्शन हे शौचाच्या ठिकाणी असतं, पण तिथे मांसल भाग कमी असल्यामुळे तिथल्या जखमा ह्या लवकर भरल्या जात नाहीत. तिथे केसाचे पुंजके अडकलेले असतात, ते आपल्या ओझोन क्षारसूत्र चिकित्सेमुळे स्क्रॅप आउट केलं जातं, क्लीन केलं जातं आणि त्यात आम्ही जे क्षारसूत्र लावून ठेवलेलं असतं त्याच्यामुळे त्या जखमा लवकर भरून येतात. जे अगदी तुम्ही प्लॅस्टिक सर्जनकडे जाऊन जे सर्जरी करता किंवा फ्लॅप लावलं जातं, रॉम्बॉइड फ्लॅप आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसिजर आहेत, मोठमोठ्या शस्त्रक्रिया आहेत की त्याच्यामुळे पेशंट वैतागलेले असतात, नाही पाठीवर ते झोपू शकत, त्यांच्यामध्ये खूप रेस्ट्रिक्शन असतं. ते रेस्ट्रिक्शन आमच्या ह्याच्यामध्ये येत नाही. पेशंट लगेचच लिटरली 10 मिनिटानंतर बसू शकतो, हिंडू फिरू शकतो आणि 1 तासानंतर घरी जाऊ शकतो. रोजचं रुटीन तो काम चालू ठेवू शकतो. 8-10 दिवसानंतर तो एकदा चेकअपला येतो आमच्याकडे. म्हणजे त्याला कोणत्याही पद्धतीचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. आपण डॉक्टर विवेक सरांकडे जाणार आहोत. डॉक्टर, तुमच्या हॉस्पिटलमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे रुग्ण येतात आणि त्यांना अगदी खूप छान पद्धतीने याचा फायदा होतो. तुम्ही जी क्षारसूत्र चिकित्सा राबवता, तर त्याच तुमच्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य सांगाल? हॉस्पिटल म्हटलं का रुग्ण हॉस्पिटलमध्ये जायलाच घाबरतात, परंतु माझ्या हॉस्पिटलमधले लोक लहान मुलापासून मोठे सगळे आनंदाने येतात, कारण तिथे हॉस्पिटल वाटत नाही. हॉस्पिटलचं इंटेरियर पण संपूर्ण घरगुती आहे. घरगुती म्हणजे तुम्हाला कुठेही सलाईनच्या बाटल्या लावलेल्या, रक्ताच्या बाटल्या लावलेल्या, स्ट्रेचरवरून सगळे घेऊन जातात असं दिसत नाही. रुग्ण ऑपरेशन थिएटरमधून चालत जातो, चालत याच्यावरती बेडवरती येऊन बसतो. बेडवरती फक्त काहीतरी खाण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी बसतात आणि तेवढं झाल्यानंतर रुग्ण चालत घरी जातात. त्यामुळे आपण हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं कोणालाही वाटत नाही. हे वैशिष्ट्य असं आहे की इथे कोणालाही ऑक्सिजन लावून झोपवून ठेवत नाही, कोणी बेशुद्ध नसतं. सगळेजण शुद्धीवर असतात, चांगल्यापैकी गप्पा मारतात. नातेवाईक पण येतात, म्हणतात अरे तुझं ऑपरेशन झालं हे आम्हाला माहितीच नाही. म्हणजे त्या रुग्णाच्या चेहऱ्यावरती त्या वेदना नसतात, ते दुःख नसतं आणि हे असं आनंदमयी माझं हॉस्पिटल आहे की ज्याच्यामध्ये खूप आनंदाने येतात, आनंदाने जातात. अगदी डॉक्टर, तुम्ही सांगितलं तसं की मूळव्याध आणि भगंदर म्हटलं की रुग्णांना आधीच त्याचा खूप त्रास होतो, मात्र तुमची जी अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा आहे त्यामुळे रुग्ण अगदी हसत हसत त्याच्या घरी जातो. कार्यक्रमामध्ये तुम्ही दोघं आलात आणि खूप छान पद्धतीने ही माहिती आम्हाला सांगितलीत, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये आज आपल्याला मूळव्याध आणि भगंदरवर अद्भुत क्षारसूत्र चिकित्सा याविषयी डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लीनता लोळगे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.